नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार आपले स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. काही दिवसापूर्वी आपण गणितातील वेळ, वेग व अंतर या टॉपिकला सुरुवात केलेली होती. जसे की मी सांगितले की रेल्वे नेहमी दोन प्रकारच्या घटकांना ओलांडत असते. त्यातील पहिला असतो स्थिर घटक आणि दुसरा असतो गतिमान घटक. तर पहिल्या भागात आपण स्थिर घटकांमधील लांबी नसलेल्या घटकांना जसे की झाड, थांबलेला माणूस किंवा एखादा विजेचा खांब या घटकांना रेल्वे कशा प्रकारे ओलांडते, किती वेळात ओलांडते, रेल्वेचा ताशीवेग कसा काढला जातो याचा अभ्यास केला होता. तसेच दुसऱ्या भागामध्ये आपण रेल्वे स्थिर घटकांमधील लांबी असलेल्या घटकांना जसे की एखादा पूल, बोगदा, उभी असलेली एखादी रेल्वे किंवा एखादा प्लॅटफॉर्म या घटकांना कशी ओलांडते, किती वेळात ओलांडते किंवा ओलांडणाऱ्या घटकांचे अंतर किती याचे विश्लेषण केले होते. तर आज तिसऱ्या भागात आपण गतिमान घटकांना रेल्वे कशा प्रकारे ओलांडते याचे विश्लेषण करणार. एका उदाहरणावरून मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. समजा हे तुम्ही आहात आणि ही तुमची मैत्रीण. जेव्हा तुमची मैत्रीण तुम्हाला भेटायला येते किंवा तुम्ही तिला भेटायला जातात म्हणजे किंवा एका वेळेस दोघे एकमेकांना भेटतात. म्हणजे समजा तुमची मैत्रीण या दिशेने म्हणजे तुमच्या विरुद्ध दिशेने तुमच्याकडे आली आणि तुम्ही तिच्या विरुद्ध दिशेने तिच्याकडे पळत गेलात. तर या प्रकारात तुमच्या दोघाच्याही वेगाची बेरीज होईल. म्हणजे इकडून तुमचा पण वेग असेल आणि इकडून तुमच्या मैत्रिणीचा पण वेग असेल. तसेच दुसऱ्या प्रकारात पुन्हा एक उदाहरण देतो. समजा हे तुम्ही उभे आहात आणि इकडे तुमच्या मैत्रिणीचा भाऊ किंवा वडील उभा आहेत. जेव्हा तुमच्या मैत्रिणीचा वडील किंवा भाऊ तुमच्या दिशेने येतो तेव्हा तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे त्याच्याकडे येणार नाही, तर तुम्ही त्याच्या समान दिशेने म्हणजे तो ज्या दिशेने येत आहे त्याच्या समोरच्या दिशेने पळ काढा. म्हणजे अशा प्रकारात काय होईल तर तुमच्यातले अंतर वाढत जाईल. जर तुमचा वेग जास्त असेल तर तुम्ही दूर पळाल व जर तिच्या भावाचा किंवा तिच्या वडिलांचा वेग जास्त असेल तर तो तुम्हाला लवकर पकडेल. म्हणजे तुम्ही समजलेच असेल की या प्रकारामध्ये वेगांची वजाबाकी होईल. आतापर्यंत फक्त एवढेच लक्षात ठेवा की जर दिशा विरुद्ध असली तर वेगांची बेरीज होत असते व दिशा जर समान असली तर वेगांची वजाबाकी होत असते. आणि या दोन्ही प्रकारात नेहमी अंतरांची म्हणजेच लांबींची बेरीज होत असते. म्हणजे दिशा विरुद्ध असो किंवा दिशा समान असो प्रत्येक वेळेस लांबीची बेरीज होईल. तर आता आपण काही प्रश्नांना सुरुवात करू. म्हणजे प्रश्नांच्या माध्यमाने तुम्हाला पण अजून चांगल्या प्रकारे समजेल. प्रश्न पहिला. ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 6 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या माणसाला 6 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काय? जसे की मी सांगितले, अशा प्रकारच्या गणितात तुम्हाला सर्वप्रथम तो कोणत्या दिशेने धावतो यावर लक्ष द्यावे लागेल. म्हणजे त्याची दिशा समान आहे की दिशा विरुद्ध आहे. तर या प्रश्नात माणूस रेल्वेच्या विरुद्ध दिशेने धावत आहे म्हणजे वेगांची बेरीज होईल. म्हणजे समजा जर समजायचे झाले तर ही आपण रेल्वे मानून घेऊ. हिचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. हिची दिशा हे इंजिन, हा माणूस, दिशा विरुद्ध आहे म्हणजे हा इकडे चालला. जसे मी पहिल्याच भागात सांगितलेले आहे, माणसाला काही अंतर असते का? माणसाला काही अंतर नसते. या रेल्वेच्या पुढं माणसाचे जेवढे पण अंतर असेल त्याची
रेल्वेच्या अंतराशी त्याच्या अंतराची काही तुलना होईल का? होणारच नाही. म्हणजे हे जेवढे कापलेले अंतर असेल ही फक्त रेल्वेची लांबी असेल. तर मी लिहू शकतो 60 किलोमीटर आणि ताशी 6 किलोमीटर यांची बेरीज होते 66 किलोमीटर पर आवर. म्हणजेच 36 सेकंदात ती रेल्वे 660 मीटर एवढे अंतर ओलांडते. व हे मी असे का लिहिले हे जर तुम्हाला समजले नसेल तर हे मी पहिल्याच भागात क्लिअर केलेलं आहे. कृपया जाऊन आधी पहिला भाग पाहावा, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. तर ती रेल्वे 6 सेकंदात किती अंतर ओलांडते? यात तिरपा गुणाकार केल्याशिवाय पण उत्तर मिळू शकते. म्हणजे लक्ष द्या, हे 36 या 6चे एक्झॅक्टली 6 पट किंवा ह्या 36ला जर 6ने भाग दिला तर उत्तर 6 येते. तर या 610ला पण 6ने भाग द्यावा लागेल, म्हणजे उत्तर येईल 110 मीटर. आणि हे जे आलेले अंतर आहे यामध्ये 2 घटकांच्या लांब्या मिक्स आहे, एक रेल्वे आणि एक माणूस. पण जसे की आपणास माहित आहे की रेल्वेची लांबी आणि माणसाची लांबी किंवा माणसाची जाडी, माणसाच्या लांबीचा रेल्वेच्या लांबी पुढे काही टिकाव लागू शकतो का? किंवा त्याच्याशी तुलना होऊ शकते का? होत नाही. म्हणजे माणसाची लांबी आली 0 मीटर आणि रेल्वेची लांबी आली 110 मीटर. म्हणजे आलेली ही सर्व जी लांबी आहे ही एकट्या रेल्वेची आहे. म्हणजेच त्या रेल्वेची लांबी एकूण 110 मीटर एवढी आहे. प्रश्न दुसरा, ताशी 54 किलोमीटर या वेगाने धावणारी रेल्वे तिच्याच दिशेने ताशी 4 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या माणसाला 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काय? समजा ही रेल्वे, हे रेल्वेचं इंजिन, रेल्वेचा वेग काय? 54 किलोमीटर पर आवर. हा माणूस, याचा वेग काय? ताशी 4 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. दिशा कोणती आहे? तिच्याच दिशेने. म्हणजे रेल्वे जर या दिशेने जात असेल तर माणूस पण या दिशेने जाईल. म्हणजे या प्रकारात किंवा या प्रश्नात जी दिलेली दिशा आहे ती समान आहे. आणि दिशा जर समान असेल तर नेहमी वेगांची वजाबाकी करावी. म्हणजेच या 54 किलोमीटर मधून आपल्याला ताशी 4 किलोमीटर हा वेग मायनस करावा लागेल. म्हणजे 54 मायनस 4 बरोबर 50 किलोमीटर पर आवर. आणि ताशी 50 किलोमीटरला आपण कशात लिहितो? 36 सेकंदात 500 मीटर. ओलांडायला लागणारा वेळ किती? 18 सेकंद.
18 सेकंदात किती अंतर पार करेल? हे 36. 18चे दुप्पट आहे. येणारे उत्तर काय असेल? 500चं एक्झॅक्ट लिहा. 250 मीटर. या 250 मीटर मध्ये रेल्वेची आणि माणसाची दोघांची लांबी दडलेली आहे. माणसाला किती लांबी असते? 0 मीटर. म्हणजे उरलेली 250 मीटर लांबी कोणाची? रेल्वेची. म्हणजे रेल्वेची लांबी 250 मीटर असेल. प्रश्न तिसरा. 442 किलोमीटर या वेगाने धावणारी 320 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 48 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या रेल्वेस 18 सेकंदात ओलांडते. तर ताशी 48 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या रेल्वेची लांबी काय? यात 2 रेल्वे दिलेली आहे. ही पहिली रेल्वे. समजा ही पहिली रेल्वे, हेच इंजिन. हिचा ताशी वेग आहे 42 किलोमीटर पर आवर. आणि हिची लांबी दिलेली आहे 320 मीटर. समजा ही दुसरी रेल्वे. हिचा वेग दिलेला आहे, हे इंजिन. हिचा वेग दिलेला आहे ताशी 48 किलोमीटर पर आवर. हिची लांबी दिलेली नाही, लांबी काढायला सांगितली. सर्वप्रथम अशा प्रश्नात दिशा कोणती आहे हे इम्पॉर्टंट असते. विरुद्ध दिशा म्हणजे ही रेल्वे जर इकडे चालली आहे तर ही रेल्वे इकडे. हे हिचे इंजिन. दिशा विरुद्ध असली की वेगांची नेहमी बेरीज होत असते. 42 प्लस 48 90 किलोमीटर पर आवर. एका तासात 90 किलोमीटर पार करते. म्हणजे 36 सेकंदात 900 मीटर पार करते. लांबींची नेहमी बेरीज होत असते. 320 मीटर दुसऱ्या रेल्वेची लांबी दिलेलीच नाही, वेळेवरून काढावी लागेल. वेळ दिलेला आहे, ओलांडण्याचा वेळ आहे 18 सेकंद. सॉरी, इथे 28 सेकंद आहे. सॉरी, ओलांडण्याचा वेळ आहे 28 सेकंद. हे 36 आणि 28 यांना 4 ने भाग जाऊ शकतो. 4 9 36, 4 7 28. हे 900. या 9ची एक्झॅक्टली 100 पट. 700 100 पट 700 मीटर. 700 मीटर मध्ये 2 लांब्या दडलेल्या आहेत. पहिल्या रेल्वेची लांबी 320 मीटर. उरलेली लांबी दुसऱ्या रेल्वेची असेल. म्हणजे 700 मायनस 320 380 मीटर. 380 मीटर.
ताशी 48 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या रेल्वेची लांबी किती असेल? 380 मीटर. प्रश्न 5वा. ताशी 54 किलोमीटर या वेगाने धावणारी 150 मीटर लांबीची रेल्वे तिच्या समान दिशेने ताशी 45 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या 300 मीटर लांबीच्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल? ही पहिली रेल्वे. चौपन्न किलोमीटर पर आवर या वेगाने जातात. 150 मीटर. हे इंजिन या दिशेला जात आहे. ही दुसरी रेल्वे. पंचेचाळीस किलोमीटर पर आवर. 300 मीटर लांबी. दिशा समान आहे. याच दिशेने जात आहे. दिशा समान असल्यावर वेगांची वजाबाकी. 54 वजा 45 9 किलोमीटर पर आवर. ताशी 9 किलोमीटर म्हणजे 90 मीटर 36 सेकंद. अंतराची बेरीज 150 अधिक 300 450. मीटर. पाच पट आहे. 36 ची 5 पट. 180 सेकंद म्हणजेच 3 मिनिट. या दोन्ही रेल्वे एकामेकांना 180 सेकंदात ओलांडतील. प्रश्न 6वा. 220 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर या वेगाने धावताना तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 6 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या माणसाला किती वेळात ओलांडेल? ही 220 मीटर लांबीची रेल्वे. हिचं इंजिन. हिचा ताशी वेग 60 किलोमीटर पर आवर. दिशा विरुद्ध आहे. म्हणजे वेगांची बेरीज होईल. हा माणूस 6 किलोमीटर पर आवर. 60 आणि 6 66. 66 किलोमीटर पर आवर म्हणजेच 660 मीटर 36 सेकंद. दोनशे 20 मीटर किती सेकंद? ही 660. 220 ची एक्झॅक्टली तिप्पट.
36ला 3 ने भाग, 12 सेकंद. ती 220 मीटर लांबीची रेल्वे त्या माणसाला 12 सेकंदात ओलांडली. प्रश्न 7. 120 मीटर लांबीची रेल्वे ताशी 48 किलोमीटर या वेगाने धावताना तिच्याच दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारास 72 सेकंदात ओलांडते, तर दुचाकीचा ताशी वेग काय? एक नवीन प्रकारचा प्रश्न ज्यात ताशी वेग विचारलेला. जाणाऱ्या दुचाकीस्वारास म्हणजे दुचाकी चालत आहे, तिच्याच दिशेने, दिशा समान आहे, वेगांची वजाबाकी होईल. 120 मीटर 72 सेकंदात ओलांडते. समजा ही रेल्वे 120 मीटर लांबीची, हे इंजिन, ही दुचाकी. सॉरी, माझे ड्राइंग खूप खराब आहे. या दिशेने चालली. दुचाकीचा ताशी वेग विचारलेला आहे. दुचाकीची लांबी किती असते? 1 मीटर, जास्तीत जास्त 1.5 मीटर. रेल्वेची लांबी 120 मीटर. या 120 मीटर पुढे याचा काही निभाव लागणार आहे का? काहीच नाही. म्हणजे सर्व लांबी आपल्याला फक्त रेल्वेची काउंट करावी लागेल. म्हणजेच 72 सेकंदात 120 मीटर एवढे अंतर पार होते. ताशी वेग 36 सेकंदात किती अंतर पार? एक्झॅक्टली दुप्पट. याचे हाफ करावे लागतील. 60 मीटर. ओलांडणारी काय आहे? रेल्वे. म्हणजे रेल्वेचा वेग जास्त असेल. रेल्वेचा वेग जास्त आहे तेव्हाच ती मोटरसायकलला ओलांडते. ताशी 55 किलोमीटर. 55 - 6 49. म्हणजे त्या दुचाकीचा ताशी वेग काय असेल? 49 किलोमीटर पर आवर. आणि आजचा शेवटचा प्रश्न. 320 मीटर लांबीची रेल्वे ताशी 48 किलोमीटर या वेगाने धावताना तिच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 380 मीटर लांबीच्या रेल्वेला 28 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा ताशी वेग काय? ही 320 मीटरची रेल्वे. अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर ज्या वेगाने धावते. ही दुसरी 380 मीटर लांबीची रेल्वे. हिचा ताशी वेग दिलेला नाही, दिशा विरुद्ध आहे. हे चित्र मी जे काढले हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी. परीक्षेत अशी चित्र काढण्याची गरज पडणार नाही. लांबींची नेहमी बेरीज होत असते. 320 अधिक 380 700 मीटर.
28 सेकंदात पार होते. ताशी वेग किती असेल? ताशी वेग काढताना 36 सेकंदात किती पार होईल? 4 ने कट्टे 728 936 7 चे एक्झॅक्टली 100 पट 9 ची 100 पट 900. काढायचा काय आहे? 380 मीटर लांबीच्या रेल्वेचा ताशी वेग यातून पहिल्या रेल्वेचा ताशी वेग वजा करावा लागतो. 900 मीटर म्हणजे 90 किलोमीटर प्रति तास. 90 किलोमीटर प्रति तासामधून ताशी 48 किलोमीटर एवढा वेग मायनस करावा लागेल. 42 किलोमीटर पर आवर. हा जो वेग असेल तो या रेल्वेचा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जुन्या काही परीक्षांमध्ये याच टॉपिकवर विचारलेले काही प्रश्नांचे विश्लेषण करणार. तर जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.